संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता लागल्या. सुरुवातीला नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि काही लोक बिनविरोध निवडून आले. कोण आले बिनविरोध निवडून? तर कुणी आमदार, कुणी मंत्री, कुणी खासदार यांच्या कुटुंबातले लोक या निवडणुकीत बिनविरोध आले. म्हणजे एकेकाळी घराणेशाहीचा आरोप काँग्रेसवर व्हायचा, दुसरीकडे घराणेशाहीचा आरोप परंपरागत ज्यांनी पक्ष स्वतःचे स्थापन केले त्यांच्याकडे व्हायचा. म्हणजे वडिलांनी पक्ष काढला, मुलाला अध्यक्ष केलं, मुलीला सेक्रेटरी केलं, पुन्हा दुसऱ्या मुलांना केलं, पुन्हा त्यांच्या आपसात वाद व्हायला चालू झाले. पण घराणेशाहीत मुळात वारसा हक्कानं अगदी राजकारणामध्ये संविधानाच्या वगैरे गप्पा करायच्या, पण घरातल्या माणसाशिवाय दुसऱ्याला काही द्यायचंच नाही. अगदी प्रत्येक निवडणुकीत फक्त घरातले लोक. तर आत्ता अगदी त्यांना पंचायत राज म्हणजे नगरपंचायतीच्या लहान गावातल्या नगराध्यक्षाच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका, या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी ज्या लोकांनी फॉर्म भरले त्याच्यामध्ये मंत्र्याची पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मेव्हणे, पाहुणे, भाचे, पुतणे, नातू, तर या सगळ्या लोकांना राजकारणामध्ये घेऊन कार्यकर्त्यांना रेवडी आणि कुटुंबातल्या लोकांना फक्त मलिदा, अशा पद्धतीचं राजकारण मूल्याधिष्ठित न राहता, तत्वाधिष्ठित न राहता, तर अशा पद्धतीचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आहे. आणि याला आता कुठला पक्ष अपवाद राहिला नाही. पूर्वी काँग्रेसचं नाव घ्यायचं, पण आता सगळ्याच पक्षांनी भारतात सगळीकडंच, पण विशेषतः महाराष्ट्रात, आता महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता भाजपसहित सगळ्या पक्षामध्ये घराणेशाही म्हणून काही 100-200 कुटुंब झालेले आहेत. तेच आपसामध्ये लोकसभेला एक जण, विधानसभेला एक जण, आणि मग बँकेचे चेअरमन असतील, कारखान्याचे चेअरमन असतील. तर आता या निवडणुकीमध्ये नेत्याच्या कुटुंबियाशिवाय कुणालाही उमेदवारी मिळणार नाही. तर कार्यकर्त्यांनी काम का करावं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कार्यकर्त्यांच्या समोर उभा राहिला. आणि मग या परिवारवादाच्या नावाखाली, घराणेशाहीच्या नावाखाली दुसऱ्याला काहीच द्यायचं नाही, सगळंच वारसा हक्कानं यानेच उपभोगायचं. म्हणजे बँकाचे चेअरमन हेच, बँकाचे भविष्यातले चेअरमन ह्यांची मुलं, कारखान्याचे चेअरमन हेच, कारखान्याचे भविष्यातली मुलं यांचीच मुलं, अगदी मार्केट कमिटी असेल, पतसंस्था असतील, बँका असतील, साखर कारखाने असतील, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, आमदारकीच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, दूध डेअरी असेल, या सगळ्या निवडणुकीमध्ये सहकारातसुद्धा यांनी आता वंशपरंपरा आणली. सहकारामध्ये परिवारवाद आणला. सहकारामध्ये अगदी वारसा हक्कानं, जसं सहकार हा एक म्हणजे सभासद मालक आहेत असं म्हणायचं, आणि हे सगळं संविधान बचाव म्हणत हे सगळं करायचं. आणि आपण एकीकडं बोलताना लोकाचं हित, लोकाचं कल्याण, समाजसेवा वगैरे बोलायचं, आणि करताना अगदी शैक्षणिक संस्थाच्या बाबतीत असेल तर सर्वत्र. आता या निवडणुकीच्या निमित्तानं हा व्हिडिओ करताना जेवढे लोक बिनविरोध, आता हे नवीनच एक विषय चालू झाला आहे की बिनविरोधच निवडून यायचं, म्हणजे निवडणूक न लढताच जिंकायचं, लढाई न करता जिंकण्याचा विषय. म्हणजे जिंकणं हीच क्षमता, लोकांची पात्रता काय आता उमेदवारी देताना, तर तो जिंकणारा पाहिजे, गँगमन पाहिजे, पैसेवाला पाहिजे, मग थोडं गुंडगिरी असली तर अजून जास्त चांगलं, त्याच्याकडं माणसं असली तर अजून जास्त चांगलं, तो पैसेवाला असला तर अजून सोने पे सुहागा, दुधात साखर. आणि मग जिंकणं ही क्षमता ठेवल्यामुळं मग एवढे पैसे कोण खर्च करू शकणार? तर मग पुढारीच. आणि मग पुढाऱ्यांचीच मुलं, पुढाऱ्यांच्याच मुली, पुढाऱ्यांचेच नातेवाईक पुन्हा या निवडणुकीत येणार. आणि कार्यकर्ते साधारण, अगदी साधारण कार्यकर्ते बारीक तोंड घेऊन पुढाऱ्यांच्या दारात बसल्यानंतर त्यांना हे लक्षात येत नाही की आपलं कल्याण कशात आहे. म्हणजे कार्यकर्त्यांनीच आता याचा निर्णय करायला पाहिजे की दिसल पुढारी कुटुंब कुणी की त्याला त्यांनी पाडलं पाहिजे, अशा पद्धतीनं पाडलं पाहिजे. आता एखाद्या पुढाऱ्याच्या कुटुंबातला मुलगा चांगला असेल, कर्तबगार असेल, खरंच तो समाजसेवक असेल, खरंच तो कुटुंबाचा वारसा चालवण्यापेक्षा मतदारांचा कल्याणाचा, हिताचा विचार करणारा असेल, तर त्याला आपण अपवाद म्हणून ठेवू. म्हणजे सरसकट आपल्याला असं म्हणायचं नाही की एखाद्याची क्षमता असेल आणि तो काय पुढाऱ्याच्या पोटी जन्मला, हे काही त्याचं म्हणजे तो अवगुण नाही आहे किंवा ते मायनस पॉईंट समजायचं कारण नाही. आणि म्हणून
आत्ता या निवडणुकीमध्ये आपलं मन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी डॉक्टर जगन्नाथ पाटील असं आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त वारसा हक्कानं कुठल्याही पद्धतीनं निवडणुका लढवल्या कुणी तर ते लोक विजयी झाले नाही पाहिजे याच्याकडं आपण काळजी घ्या. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा वारसा हक्काचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो प्रत्येक वार्डात, प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पाठवा. कारण आत्ता या निवडणुकीच्या निमित्तानं काही गोष्टी अगदी अनैतिक युत्या म्हणजे नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये प्रबळ आहेत तर तिथं चक्क शिंदेची सेना आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेची युती झाली अशा ऐकतो आहे. तर कुठं अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येत आहे, तर कुठं भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या लोकांचे नेते एकत्र बसून काम करत आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं अनितीच्या युती, वंशपरंपरा, वारसा हक्क, परिवारवाद या विषयावर मतदारांनी स्वतःच एकदा आपली ताकद दाखवली पाहिजे. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.